विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तालुक्यातील माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या 42 गावातून आमदार अभिजित पाटील समर्थकांनी विजयासाठी कंबर कसली असून विधानसभा निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत आमदार समर्थक मोठ्या उत्साहाने कामास लागले आहेत। एकीकडे विठ्ठल परिवारातील कल्याणराव काळे, गणेश पाटील, युवराज पाटील हे नेते आणि त्यांचे समर्थक भाजपच्या विजयासाठी मोर्चेबांधणी करीत असतानाच दुसरीकडे आमदार अभिजित पाटील आणि भगीरथ भालके हे या निवडणुकीसाठी एकत्र आल्याने 42 गावात आमदार समर्थक विठ्ठल परिवाराची ताकद आणखी वाढली आहे। रोपळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून गीतांजली साळुंखे यांना उमेदवारी देण्यात आलेली असून सुस्तय गणातून सावली अतुल गायकवाड या राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार आहेत। खरे तर रोपळे जिल्हा परिषद गटातील अनेक प्रमुख गावावर पांडुरंग परिवाराचे वर्चस्व राहिल्याचे दिसून आले आहे। मात्र विधानसभा निवडणुकीवेळी वेगळे चित्र दिसले होते आणि आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकाच्या निमित्ताने आपली ताकद दाखवून देण्यासाठी आमदार अभिजित पाटील व भालके समर्थक सक्रिय झाले आहेत। सर्व उपस्थित या जिल्हा परिषदेच्या उमेदवार गीतांजलीताई हनुमंत साळुंखे व पंचायत समितीच्या उमेदवार सावलीताई गायकवाड, उपस्थित सर्व वडीलधारी ज्येष्ठ तरुण सहकारी पत्रकार बंधू, या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मागच्या काही दिवसापूर्वी आपली गावभेट देखील झाली आणि प्रत्यक्षात निवडणुकीला सुरुवात झाली आणि अजितदादांशी 8 दिवसापूर्वीच बैठक झाली होती आणि एकत्र येत असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे आणि या माध्यमातून आपण आता सर्वांना सोबत घेऊन आपण पुढे जाऊया या पद्धतीची भूमिका आणि मग घड्याळ आणि तुतारी या दोन्ही चिन्हावरती एकत्र निवडणूक लढण्याची भूमिका घेतली आणि त्यानंतर अचानक दादांचा विमान अपघात झाला। त्या विमान अपघातामधून या राज्यामध्ये स्पष्ट होते कामाचा माणूस, हजरजबाबी, वेळ पाळणारा आणि महाराष्ट्राचं, शेतकऱ्याचं, तरुणांचं, रोजगाराचं, मोठ्या इंडस्ट्रीचं, माता भगिनींचा, लाडक्या बहिणींचा दादा म्हणून ज्या दादाची ओळख या राज्यात नव्हे तर देशात होती, ते दादा आज आपल्यातून गेलेत आणि मग ही निवडणूक लढत असताना जड अंतकरणानं या निवडणुकीला सामोरे जात असताना आपण त्या ठिकाणी आता सांगितलं की टीका टिप्पणी केली जाते, परंतु आता ही टीका टिप्पणी करण्याची निवडणूक नाही। ज्या पद्धतीनं आपल्याला कामाचा माणूस म्हणून दादांची ओळख महाराष्ट्रात होती, ते विकास कामावरती बोललं पाहिजे आणि मग हाच विचार घेऊन पुढे जात असताना दादांची घटना घडली आणि मग दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत। त्याच वेळी या तालुक्यातल्या सर्व नेते मंडळी, सर्व ज्येष्ठ थोरांनी मला देखील आणि भगीरथदादांना देखील त्या ठिकाणी एकत्र येण्याचं आव्हान केलं आणि सर्वांना सोबत घेऊन हा जो विस्कटलेला गाडा आहे, समोरची लोक मात्र आपल्यातलीच लोक टिपायला लागलेत आणि मग यावेळी आपण आता बाजूला राहून अनेक वेळा नुकसान झाले, ते नुकसान त्या ठिकाणी टाळण्यासाठी मग ज्यांनी यामध्ये प्रयत्न केले की भगीरथदादांना अनेक लोक, तशीच माझ्याकडे येणारे अनेक लोक
आपण एकत्र आलं पाहिजे आणि आपल्या दुभागल्याचा समोरच्याला नेहमी फायदा होतोय. नगरपालिकेच्या निवडणुकीत काही तांत्रिक गोष्टी झाल्या, परंतु जे सगळ्याच्या मनात होतं ते घडवण्यासाठी प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं मागे पुढे थांबून सर्वांना जी भूमिका अपेक्षित होती तीच भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली. आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली, अर्ज परत घ्यायचे आणि या काळामध्येच दादांची घटना घडली. म्हणून खरं तर पप्पा ही अर्ज माघार घ्यायच्या आधीच युती झाली असती, परंतु भाऊ ती दादांची घटना घडली त्यामुळे 3 दिवस त्यातले 2 दिवस तर मी बारामतीला होतो आणि शोकाकुळ परिस्थितीमध्ये आपण जर कुठला निर्णय घेतला तर बापू ते योग्य होणार नाही, म्हणून थोडा हा निर्णय घ्यायला आणि निवडणुकीचा प्रोग्राम तर आपण थांबवू शकत नसतो. तरी हरकत नाही, यामधनं एकमेकाला साथ द्यायची आणि ज्यांच्या विरोधात आपण लढतोय गेली 40-50 वर्ष त्यांना खरी आता संधी आली आहे की या तालुक्याला ज्यांनी क्रांती दिली, ज्यांनी या तालुक्याचा शेतकऱ्याचा चेहरा मोहरा बदलला, त्या औदुंबर अण्णांचा काळ पुन्हा येण्यासाठी आणि अण्णांच्या काळामध्ये अण्णांकडे असलेली पंचायत समिती आणि जिल्हा परिषद त्यानंतरच्या काळामध्ये आम्हा कोणत्याही नेत्याला त्या ठिकाणी परत घेता आली नाही आणि आता खऱ्या अर्थानं ती वेळ आली की म्हणून आम्ही दोन्ही त्या ठिकाणी सहकार्यांनी भगीरथदादांनी आम्ही ठरवलं की ही निवडणूक ज्यांनी आपल्यासाठी आबदले त्यांच्यासाठी ही निवडणूक आहे, ज्यांनी आपल्यासाठी कष्ट घेतले त्यांची निवडणूक आहे आणि मग सगळे विषय बाजूला ठेवून या ठिकाणी आम्ही एकत्र येण्याची भूमिका घेतली आणि या अण्णांच्या नंतरची पंचायत समिती यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्याकडनं काढून घेताना यश येईल अशी आजची परिस्थिती निर्माण झाली आहे.